मी राहणार देवजाळी दुरीतर्फे नारायणगाव. मी घरी चाललो होतो गाईला कांडी घेऊन, तर वाघाने डायरेक्ट दबी धरून बसला होता. वाघाने डायरेक्ट वरून गाडीवर हल्ला केला. त्याच्यात मी गाडी सोडली नाही, त्याच्यामुळे माझा बचाव झाला. आणि आम्हाला वारंवार त्या आमच्या रस्त्याला झाड असल्यामुळे आम्हाला वारंवार वाघ दिसतो. आमचं वाडा पण तिथं राहत होतं. आमची जवळपास बकरं सुद्धा आहे ना, आठवड्यातून कमीत कमी 2-4 बकरं तरी वाघ घेऊन जातो. त्याच्यामुळे आमचं खूप नुकसानही होतं. आणि आमची महत्वाचा मुद्दा म्हणजे आमची जवळजवळ देवजाळीच्या अंगणवाडी शाळेमध्ये वर्षाची 2-2, 3-3 वर्षाची, 4-4 वर्षाची बारकाई लहान पोरं आमची शाळेत जातात पाय. आणि रस्त्याला तुम्ही ना, तुम्हाला वेळ जर भेटला पत्रकारांना तर कृपा करून आमच्या रस्त्याची जर दखल घेतली तर बरं होईल. आमच्या रस्त्यात ना आम्हाला आमची पोरं परत येतील का नाही, ती शाळेत जर गेली तर परत येतील का नाही याचं सुद्धा आम्हाला गॅरंटी नाही. एवढा भयान आमची परिस्थिती. कारण का आम्ही नदीच्या कडेला, मीना नदीच्या कडेला आम्ही आमच्या 4 ते 5 धनगर समाजाच्या वस्ती, आणि आमच्यापासून मळा थोडा जरी 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल, आम्हाला जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे ना त्या वड्याने यायला लागतं. आणि त्या वड्यामधून आहे ना आम्हाला इतकी भीती आहे ना आमच्या लहान पोरांना, किंवा आमचं जरी टू व्हीलर. आता मी स्वतः मगाशी 1 तासापूर्वी मी घरी जात होतो गाईला कांडी आणण्यासाठी. मला थोडं शेतीतलं काम असल्यामुळे मला उशीर झाला, आणि मी उशीर झाल्यामुळं नारायणगावला कांडी आणायला आलो. कांडी घेऊन जात असताना मी आपल्या रोजच्या दृष्टीने आपल्या घरी चाललो होतो, पण हे मोबाईलला पाहून बेतच चाललो होतो. पण योगायोगाने मागून डायरेक्ट वाघाने गाडी उडी टाकली. पण मी सुदैवाने मी काय केलं, गाडी सोडलीच नाही. गाडी पोतं तिथंच वड्या रस्त्यात पडून राहिलं. मी डायरेक्ट गाडी घेऊन तिथं आमच्या शेजारी 1 नंबरला घर तांब्यांचं आहे, त्यांच्या तिथं गाडी सोडली. त्यांच्या घाबरत पळत गेलो. आता माझी इथं यायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, पण आमचे काका आणि आमचं दाजी त्यांना म्हणले चला तू मध्ये बस, आणि त्यांनी मला इथून आणलं. नाही तर यायची सुद्धा माझी कॅपॅसिटी, इतकं मी घाबरलेलो होतो. किती वाजता? आता 1 तासापूर्वी 1-1.5 तास झाला असेल. म्हणजे इकडे आंदोलन चालू आहे, सगळे ठिय्या आंदोलन करतात आहे, आणि तिकडे बिबट्याचा कार्यक्रम अजूनही चालू आहे. भाऊ, माझी तर सगळ्यांना विनंती आहे, फॉरेस्टचा एक अधिकारी घ्यायचा गाडीवर आणि त्याला 2 व्हीलरवर त्या रस्त्याला न्यायची. तेव्हा त्यांना कळेल का बिबट्याची दहशत काय ते. अरे धनगर समाजाची माणसं आहे आपली, यांचं आपल्या सगळ्या रानावरात ही राहणारी माणसं आहे. यांचं मध्यंतरी कुमशेतला लहान लेकरू खाल्लं. धनगर समाजाला काही माणसं नाही. बरोबर आहे का नाही दादा? गेल्या वर्षी आम्ही आळ फाट्याला शरददादांनी एवढं अवशेषण दिलं, त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा बोलायला लावलं होतं. मी काय म्हणलं, तुम्ही बिबट्या धरा, प्रत्येक गावामध्ये फॉरेस्टमध्ये त्याची सुविधा करा ना. आमचे मेंढपाळवाले सुद्धा एक म्हातारी मेंढी खायला देतील, ते सुद्धा सरकारने केलं नाही ना. का सरकार करीत नाही? आज लहान मुलं खात्यात, शेतकऱ्याची खात्यात, आमच्या बकरवाल्यांची इतके आम्हाला. तर आज बकरवाल्यांना रातून दिवस आमचे पोरं इळभर बकरवाले द्यात, आणि रातची सुद्धा जागा त्यात. ही केवढे आता विचार आहे का नाही वाघांच्या पुढं? काय हे सरकार दाखवलं की नाही? हे सरकारला असं काय वाघाच्या काय माळी घालायच्या गळ्यामध्ये त्यांच्या? आणि माणसांसाठी पिंजरा घ्यायची वेळ आलेली. कालची व्हिडिओ काढली मी, कसा वजनात बसलाय बा. कालचीच व्हिडिओ आहे, बातमी लावलेली आपल्या गाड्याची वाडीची. कालचीच आहे, मस्त बसलाय मी पर गाडीत व्हिडिओ काढतोय. पाटील पुढे